आजची गोष्ट एका लहान मुलाची, जो प्रत्येक उन्हाळ्याच्या सुट्टीला आपल्या आईसोबत आपल्या आजीकडे जायचा. पण तो 10 वर्षाचा झाला आणि त्या वर्षी त्याच्या घरात एक संकट आलं. वडिलांची किराणा दुकानात मोठा तोटा झाला. आईने ठरवलं की ह्यावेळेस वडिलांना मदत करण्यासाठी ती घरीच थांबन. तिने मुलाला सांगितलं, बाळा, यावेळी आपण आजीकडे काय जाणार नाही. पण मुलगा हट्टाला पेटला. आई म्हणाली, ठीक आहे, तर तू एकटाच जा. आईला वाटलं तो नकार देईन, पण मुलगा म्हणाला, ठीक आहे आई, माझं तिकीट काढ. शेवटी घरच्यांनी त्याचं तिकीट काढलं. आई त्याला स्टेशनवर सोडायला गेली. सगळ्या गोष्टी त्याला समजून सांगितल्या. ट्रेनमध्ये बसण्याआधी तिने त्याला एक हातात लेटर दिलं आणि म्हणाली, बाळा, यामध्ये मी तुझ्यासाठी एक चिठ्ठी लिहिली. तुला खूपच टेन्शन वाटलं ना, तर ती ही वाच. मुलगा हसून म्हणाला, आई, याची काहीच गरज पडणार नाही. ट्रेनचा प्रवास फक्त 1 तासाचाच होता. पहिले 15 मिनिटे मुलगा खूप आनंदात होता. मी एकटाच प्रवास करतोय याचा त्याला खूपच जास्त उत्साह होता. पण थोड्याच वेळाने त्याला मनातून भीती वाटू लागली. आजूबाजूला अनोळखी लोक आणि एवढ्या गर्दीत तो घाबरू लागला. आई वडिलांची आठवण त्याला येऊ लागली. तेव्हाच त्याला आठवलं की आईने एक चिठ्ठी दिली होती. त्याने बॅगमधून तो लिफाफा काढला आणि वाचला. आईने लिहिलं होतं, माझ्या बाळा, घाबरू नकोस. मी याच ट्रेनमध्ये मागच्या डब्यात बसले आणि तुझ्यासोबतच प्रवास करते. तू शांत राहा. थोड्याच वेळात स्टेशन येईल. मामा तुला घ्यायला येतील. ती चिठ्ठी वाचताच मुलाच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू आलं. त्याच आत्मविश्वासाने त्याने संपूर्ण प्रवास पूर्ण एकटाच केला. ही गोष्ट फक्त त्या मुलाची नाही, त्या चिठ्ठीची नाही, ही गोष्ट आपली आणि तुमची आहे. आपण या आयुष्यात अनेक वेळा स्वतःला एकटं समजतो, अडचणीत पडतो आणि घाबरतो. पण आपण विसरतो की आपल्याकडे सुद्धा एक अशी चिठ्ठी देवाने दिली. त्या चिठ्ठीत लिहिलंय, आयुष्याच्या प्रवासात मी तुझ्यासोबत आहे. तू माझ्यावर विश्वास ठेव. तुझं सगळं आयुष्य मी सांभाळून घेईन. आणि स्पेशली स्वामींनी सांगितलंय की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्यामुळं आपल्याला घाबरायचं काहीच कारण नाही. आपण फक्त आपलं कर्म करत राहायचं आणि आपल्या यशाकडं, आपल्या ध्येयाकडं वाटचाल चालू ठेवायची. असेच नवीन स्टोरी आणि कथा ऐकून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा उद्या सकाळी 8 वाजता एका छोट्याशा नवीन कथेसोबत.